संस्थापक अध्यक्षा हभप साध्वी सोनाली दीदी करपे, हभप अक्रूर महाराज साखरे यांचं काल्याचं कीर्तन, सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा, श्रीमद देवी भागवत महापुराण कथा, मौजे देवी धामणगाव, जिल्हा अहमदनगर. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या, गवळणी बांधिती धारणासी गळा, खेळे त्या गोपाळा माझी ब्रह्म, धावून या मागे यशोदे भोजन, हिंडे रानू रान गाई पाठी. अच्छा, कृपया बोलू नका. जे मुलं आहेत ना त्यांना खाली बसून. आजच्या पवित्र काल्याच्या कीर्तनासाठी जो अभंग आपण घेतलाय, निवडलाय, लक्ष देऊन ऐका. वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधलं अतिशय महत्वाचं भगवान कृष्णानं द्वापार युगामध्ये केलेलं अलौकिक आश्चर्याचं चरित्र सांगणारा अभंग आहे. पाहायला गेलं तर जगाला बंधनामध्ये टाकणारा भगवान, आपल्याला माया पाशामध्ये अडकून ठेवणारा भगवान, या विश्वाच्या प्रत्येक व्यक्तीला बंधन आहे, बांधून ठेवलेलं आहे देवाने. पण चरित्र असं सांगते की त्या देवाला गवळणीनं उखळाला बांधलंय. गवळणी बांधिती धारणासी गळा, धारण म्हणजे उखळ. गोकुळातल्या गवळणीनं देवाला उखळाला बांधलंय. आश्चर्याचं चरित्र आहे. खेळे त्या गोपाळा माझी ब्रह्म, गोपाळाला बांधलं हे चरित्र नाही, उखळाला गवळणीनं बांधलं हे तर चरित्र आहेच. आणखीन एक आश्चर्य झालं, जगाला खेळ दाखवणारा गोपाळांच्या बरोबर खेळ खेळायला लागला. जगाला खायला देणारा धावून या मागे यशोदे भोजन, यशोदेला खायला मागायला लागला. आणि जगाला सांभाळणारा गाईला सांभाळायला लागला. महाराज हे का घडलं? तुका म्हणे सर्व कळा ज्याची अंगी, भक्ताच्या भोळेपणासाठी, भक्ताच्या मनोवांछित इच्छा कल्पना पूर्ण करण्यासाठी भगवान असं करतो. लहान होतो, छोटा होतो, भगवत इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांच्या ताटातलं खातो, त्यांच्या घरी जेवतो, त्यांच्याकडून बांधून घेतो, त्यांच्या गायी सांभाळतो. भगवंताचा भोळेपणा या अभंगामध्ये तुकोबारांनी दर्शवलेला आहे. आपण अर्ध्या तासामध्ये अभंगाचं चिंतन आणि अर्ध्या तासामध्ये भगवंताच्या लीला असं 1 तासामध्ये थांबणार आहोत. 10:30ला आपलं कीर्तन संपेल. शेवटी आपल्याला 10 मिनिटं हा दही अंडीचा खेळ बघायचा आहे. अगदी गोड असा काला या ठिकाणी साजरा करत असताना अल्पसा परिवार आहे. देवी धामणगाव आपल्या पाथर्डी शहराच्या लगत, तसं पाथर्डीतच म्हणायला काही हरकत नाही. आणि देवी धामणगाव कृत आमचे पोटे मामा आदी करून या कार्यक्रमाची जी ट्रस्टी मंडळी आहे, या सगळ्या मंडळीनं भगवती मातेची देवी भागवत कथा आणि एक काल्याचं कीर्तन असा अलौकिक सोहळा या ठिकाणी साजरा करताना 7 दिवसापासून देवी भागवत कथा ज्यांच्या मुखारविंदातून आपण श्रवण केलेली आहे, अशी माझी बहीण उभ्या महाराष्ट्राला, महाराष्ट्राच्या बाहेर तेलंगणा, राजस्थान आणि पंजाब आणि दिल्ली अशा 2-4 राज्यामध्ये ज्यांच्या कथा झालेल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये अनेक कथाकार आहेत, पण ज्यांच्या कथेनं महाराष्ट्राला, महाराष्ट्राच्या मातीला वेड लावले, ज्यांचा आवाज उभ्या महाराष्ट्राला आवडतो. माझा आवाज जरी त्यांना आवडत असला तर सगळ्या महाराष्ट्राला ज्यांच्या आवाजाची गोडी आहे, वेड आहे, अशा आमच्या भगिनी साध्वी सोनाली ताई करपे, दीदी करपे यांच्या मुखारविंदातून आपण 7 दिवस देवी भागवताची कथा श्रवण केलेली आहे. मी शेवटचे अर्धा तास कथा ऐकण्यासाठी आलो होतो. एवढे सुंदर दाखले ताई देत होत्या, इतक्या सुंदर कथा सांगत होत्या. महिषासुर मर्दिनी नाव कसं पडलं, त्या महिषासुर मर्दिनीनं त्या महिषासुराचा कसा वध केला. कथा सांगणारे भरपूर आहेत, पण कथेचा भाव, कथेची लक्षणं आणि कथा हृदयापर्यंत नेऊन घालणारी एकच दिदी आहे, ती म्हणजे सोनाली दिदी आहे. फार गोड आवाज, हृदयापर्यंत अभ्यास, नुसता आवाज नाही, अभ्यासही तसा आहे, आचरण तसं आहे. म्हणून महाराष्ट्रात हजारो कीर्तनकार, हजारो गायक, हजारो कीर्तनकार महिला आहे, पण या सगळ्यामध्ये साध्वी फक्त आमची सोनाली ताई आहे. पवित्र आचरण आहे, आचरणाच्या बाबतीमध्ये डागच नाही बुवा, इतका पवित्र जीवन आमच्या बहिणीनं जगलेलं आहे. आम्हाला अभिमान आहे.
मी तर म्हणेल महाराष्ट्रातल्या सगळ्या कीर्तनकाराच्या बाबतीमध्ये मी कीर्तनकार भाग्यवान आहे की मला एकच बहीण मिळाली, ती थाटातली बहीण मिळाली, सोनाली ताई. तिच्या थाटात माझा आनंद आहे. जितके सप्ते झाले, जेवढ्या कथा झाल्या, त्याच्यात माझेच काले. प्रत्येक वर्षी महाराज बदलू शकतात एवढी ताकद आहे त्यांच्यात. कोणताही महाराज कथेला येऊ शकतो, कीर्तनाला येऊ शकतो, पण भावावरती प्रेम करावं ते आमच्या दिदींकडून शिकावं. अशी बहीण मला लाभलेली आहे. हृदयापर्यंत त्यांचं प्रेम आहे. मी शब्दामध्ये ते मांडू शकत नाही. पुढे कीर्तनात मी बोलत राहणार आहे. अगदी दिदींच्या श्रवण, अगदी आपण मुखारविंदातून अमृत श्रवण केलेलं आहे. देवी भागवत सोपं नाही, श्रीमद भागवत सोपं आहे, रामायण सोपं आहे, पण देवी भागवताच्या कथा अवघड आहेत महाराज. त्या पाठ होत नाहीत, त्याचे श्लोक पाठ होत नाहीत, त्याच्या कथा बसत नाही, त्याची संहिता मिळत नाही. एवढी भागवत, देवी भागवताची अवघड कथा दिदींच्या मुखारविंदातून आपण श्रवण केली. खूप भाग्य आहे आपलं. आमचे पोटे मामा त्यांचे भक्त आहेत. मोठा देवी अगदी आपल्या जवळ आहे. आपला पाथर्डी तालुका म्हणजे भगवानगडानं आणि मोठा देवीनं सजलेला तालुका आहे बरं का. आपल्या तालुक्याला भगवानगड आहे, जो भगवान बाबांचा गड आहे. तारकेश्वर गड आहे, आदिनाथ बाबांचा, नारायण बाबांचा गड आहे. मोठा देवी आहे. असा भव्य दिव्य परिसर आहे हा. या भागाला भगवान बाबांच्या गडानं शोभा, तारकेश्वर गडानं शोभा. मोठा देवीची सेवा करणारे पोटे मामा आहेत. आणि त्या पोटे मामांचा आणि दिदींचा संबंध आला कीर्तनातून, प्रवचनातून. अगदी भावा प्रेमाचं नातं जुटलं त्यांच्या परिवाराशी. आणि आमच्या परिवारामध्ये पोटे मामा आहेत. दिदींच्या आश्रमाची देखरेख असेल, आश्रमावरती काही काम असेल, मंदिर असेल, या सगळ्यामध्ये त्यांचा मोठा सहभाग असतो. आणि त्या संबंधातून प्रत्येक वर्षी ही कथा होत असते. 2 वर्षापूर्वी कोरोनाच्या कालखंडाच्या अगोदर म्हणजे मोठी कथा झाली. ती म्हणजे आमची दारफळ गावची मंडळी, सोलापूर जिल्ह्यामध्ये बिबी दारफळ नावाचं गाव. मोठी कथा झाली होती, भव्य दिव्य कथा. असाच समाज होता, अलौकिक सोहळा होता. प्रत्येक महाराज उपस्थित होते. कुणाला घोड्यावरनं, माझीच मिरवणूक घोड्यावरनं काढली होती. आणि त्यावेळेला 7 थरं लावली होती दहीहंडीची. आणि अशी उंच दहीहंडी लावून 7 थरावर चढून दहीहंडी फोडली होती. त्याच्यानंतर गेल्या वर्षी आमचे प्रभाकर तात्या पगार, सिन्नर तालुक्यामध्ये पांगरी नावाचं गाव आहे, त्या पांगरी गावाला मोठी कथा झाली. तिथं संत चरित्र कथा झाली, तिथं अलौकिक झाली. तिथं शिवाजी महाराजांना जसं घेऊन येतात ना, तसं महाराज मंडळीला आणलं. मलाच आणलं. दुसरे महाराज कोण आहेत? मीच आहे बरं का. महाराज दुसरा नाही. मला आणलं, खूप मोठं स्वागत केलं. आणि त्याच्यानंतर ही तिसरी कथा पाथर्डी शहरामध्ये आमच्या पोटे मामांच्या नियोजनातून प्रत्येक वर्षी एक जण, दारफळच दरवर्षी करत असतं, पण यावर्षी पोटे मामांनी आयोजित केलं की आमच्या भगवती मातेची, देवीची खूप कृपा आहे, या भागात प्रसिद्ध आहे. म्हणून धामणगावच्या देवीचा आशीर्वाद दिदींच्या पाठीशी सदैव राहावा, परिवाराशी राहावा, म्हणून पोटे मामांनी आयोजित केलेली कथा. आणि यावर्षी आता हे नवीनच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. क्रेननं दहीहंडी आहे आणि क्रेननीच महाराज दहीहंडी फोडायला जाणार आहे. ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे नंतर झालं बरं का. पहिल्यांदा विश्वामध्ये असं घडायला लागलंय. अनंत काले झाले असतील, अनेक दहीहंड्या फुटल्या असतील, पण अशी दहीहंडी फोडण्याचं भाग्य या माझ्या बहिणीमुळे मला मिळालंय. हृदयापासून ताई धन्यवाद. काय शब्दामध्ये मांडू शकत नाही मी. अशी बहीण भाग्यानं मिळते महाराज. काहीतरी परमपुण्य असेल माझं, काहीतरी पुण्य केलंय गड्या मी, म्हणून माझ्या जीवनामध्ये असे काले घडत राहतात. आणि बहीण ते थाटामध्ये करून घेते. याचं एक आणखी कारण आहे. आमचे महादेव दादा खरसाडे, सोलापूर शहरामध्ये, दक्षिण सोलापूरला आमचे दादा राहतात. अत्यंत प्रेम आहे त्यांचं माझ्यावर इतकं प्रेम आहे की ते शब्दामध्ये मी मांडू शकत नाही. खरंच मांडू शकत नाही, बोलू शकत नाही. बोलतोच आता. आमच्या दिदींनी आणि मी आमच्या अंगाची कातडी काढून जरी त्यांच्या पायात घालायला चप्पल करून दिली तरी सुद्धा ते आम्ही फेडू शकत नाही. एवढा अलौकिक त्यांना ते आवडत नाही, बोललेलं जमत नाही. कोण करू शकतं महाराज? ही सगळी बुद्धी त्यांची आहे. हे आता इथं असलं पाहिजे, व्यासपीठ इथं असलं पाहिजे, लाईट इथं असलं पाहिजे, सिस्टीम इथं असली पाहिजे, वाजवायला हे महाराज पाहिजेत, गायला हे महाराज पाहिजे. सगळं नियोजन त्यांचं आहे. आणि ते पोटे मामा, दादा, आमचे तात्या, हा साहेब दिदींचा मोठा परिवार आहे महाराष्ट्रामध्ये, खूप मोठा. एक सोहळा तर तुम्हाला असा अनुभवायला मिळणार आहे, तो आम्ही करणार आहे, आताच नाही सांगत. तो मोठा सोहळा संस्थांवरती करणार आहोत, खूप भव्य दिव्य. महाराष्ट्रातली सगळी महाराज मंडळी, महाराष्ट्रातले सगळे संस्थानिक, फार मोठा, खूप सुंदर सोहळा. हेलिकॉप्टरनेच महाराज उतरायचा असं नियोजन आहे बरं का. असा मोठा सोहळा आम्ही तिथं साजरा करणार आहे. ते पण नियोजन चालू आहे. म्हणून अगदी असे भव्य दिव्य सोहळे साजरे होत असताना ही सगळी परिवारातली मंडळी प्रतिवर्षी योगदान देतात. या वर्षी हा सोहळा देवी धामणगावला म्हणजे पाथर्डी शहरामध्ये करण्याचं आयोजन झालं. आणि पाथर्डी हे गाव
अगदी वैकुंठवासी ब्रह्मलीन खरं तर आपल्या सगळ्यावरती ज्यांची कृपा आहे, माझ्या गळ्यामध्ये ज्यांची माळ आहे, असे सद्गुरू भगवानगड म्हणजे भगवान बाबा वैकुंठवासी ब्रह्मलीन भीमसिंह महाराज, आणि आता सध्या जे ज्ञानेश्वरी म्हणून प्रसिद्ध आहेत. तुम्हाला खरं सांगू, ज्ञानेश्वर महाराजांचा चेहरा कसा होता तर डॉक्टर नामदेव शास्त्री सारखा होता बरं का. नामदेव शास्त्री गडावरती आहे, पवित्र नामदेव शास्त्री म्हणजे ज्ञानेश्वरी, शास्त्री बाबा म्हणजे ज्ञानोबराय आहे. त्यांचा हा परम पवित्र भाग आहे. जवळच तारकेश्वर गड आहे, तिथे आमचे आदिनाथ बाबा आहेत. जगद्गुरु तुकाराम महाराज पाहायचे असतील तर आदिनाथ बाबांना बघायचं, तुकोबारायांचं दर्शन आहे. असा पवित्र भाग आहे. आणि या भागामध्ये या सगळ्या संतांच्या महंताच्या आशीर्वादानं वामनभाऊ महाराज आहेत, वैराग्याचे महामेरू. वैराग्य काय तर वामनभाऊ महाराज वैराग्य. ऐश्वर्य काय, ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबा यांचा आशीर्वाद आपल्या भूमीला आहे. आणि या पाथर्डी शहरानं खूप मदत केलेली आहे. देवी धामणगाव या सगळ्या गावानं सगळी समाजाची मंडळी, माळी, कुणबी, वंजारी, मारवडी असा प्रत्येक समाज या कार्यक्रमामध्ये उतरला. आणि भव्यदिव्य स्वरूपाची कथा साजरी होत असताना या वर्षीचं हे काल्याचं कीर्तन करण्याचं पुन्हा एकदा भाग्य माझ्या वाट्याला आहे. कीर्तन साथीला महाराष्ट्रातील लोकप्रिय गायक ज्यांचा आवाज उभ्या महाराष्ट्राच्या आवडीचा झालाय असे आमचे कैलास महाराज पवार. जोरात टाळी वाजवा आपल्याला गाण्यासाठी आहे. या दिदींच्या संस्थेवर अन्नपूर्णा माताजी वारकरी शिक्षण संस्था, चकलंबा संस्थान, कल्याण स्वामी संस्थानला या सगळ्या विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना घडवण्याचं काम, ज्यांच्या हातातून पेटी असेल, गायन असेल, संगीत अलंकार, भजन सम्राट आमचे बळीराम महाराज यादव गुरुजी हे विद्यार्थिनींना घडवतात, शिकवतात. क्लासेस आहेत, उत्तम तयारी आहे, वारकरी गायक आहेत. महाराजही आज यावर्षी गाण्यासाठी आहेत, त्यांनाही माझं वंदन. आमच्या संस्थेच्या महाराष्ट्रात ज्यांनी दिदींचं नाव केलंय, संस्थांचं नाव केलंय, कीर्तन आणि भजन वाणी अतिशय गोड आहे अशी आमची वैष्णवी महाराज अतिशय तयार झालेली आहे. तिचा आवाज हृदयापर्यंत जातोय, कानाला गोड लागतोय, हृदय भरून येतंय. वैष्णवी ताईला माझं वंदन. आमच्या अंकिता ताई गुले मोठी कीर्तनकार, महाराष्ट्रात टीव्हीला कीर्तनं झालेली आहे, ती पण टाळ घेऊन उभे आहेत. आपण परिसरातील आमचे अक्षय महाराज, आमचे दत्ता महाराज, दहीपळे सर, आपण परिसरातील गावातील सगळी गुणवान टाळकरी महाराज मंडळी अगदी आपल्या कार्यक्रमाला आज मृदंग वाजवण्यासाठी भीमसिंह महाराज वारकरी शिक्षण संस्था पाटोदा जवळाला या ठिकाणावरून आमचे आप्पासाहेब महाराज कोठुळे अतिशय गोड पखावज. कोटी कोटी वंदन बालदार चोपदार मराठी हॉटस्पॉट आणि गजर कीर्तनाचा अशी 2 चॅनल. शरद दादा शिंदे म्हणजे आमचा लहू आहे, अतिशय गोड शूटिंग करतो, त्याचा चेहरा गोड आहे आणि त्याची शूटिंग गोड आहे, तो पण आपल्याला आहे. सगळे आपण त्या चॅनलवरती दिसणार आहोत, त्यालाही माझं वंदन. आधी करून या कार्यकारी मोठं बनवणारी, आपल्या जीवनातला अनमोल वेळ, अनमोल पैसा, आपल्या जीवनातला सगळं कार्यक्रमासाठी लावणारी, आमच्या पोटे मामांच्या सांगण्यावरनं आलेली सगळी आपण भाविक मंडळी, एखाद्याचं नाव राहिलं तर माफी मागतो, सगळे हृदयापासून प्रेम करणारी आहात. या मातीमध्ये जो बसलाय ना, सगळ्या आमच्या 2 भगिनी आहेत. आमच्या दादांच्या मंडळी, उजाताई माझी बहीण आहे, आमच्या तात्यांची मंडळी माझी बहीण आहे. आमच्या या सगळ्या बहिणी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. आपल्या सगळ्यांना कोटी कोटी वंदन करतो. पाथर्डी शहरातले आमचे गोरख भाऊ भालेकर सगळी मंडळी खूप जीव लावणारी आहेत. आमचा शंभू आहे परिसरातून, पाथर्डी तालुका पलीकडून कडा भाग, धामणगाव भाग या परिसरातून आलेली सगळी भाविक मंडळी, सगळ्यांना कोटी कोटी वंदन करतो. 9:30 वाजलेत. 1 तासामध्ये इतकं गोड काल्याचं कीर्तन मी तुम्हाला सांगणार आहे की 1 वर्षभर पाथर्डी गाव या काल्याला विसरणार नाही. फक्त एक काम करा, तुमच्या कानापर्यंत माझा आवाज येतोय, किलबिल करू नका, विक्षेप करू नका, सर्वांगाचे कान करून लक्ष देऊन ऐका. विठाला विठा. सोलापूर परिसरातून आमचे पत्रकार आलेले, बारसकर भाऊ प्रसिद्ध आहेत पत्रकार. अजून आमची तुकारामजी सगळी अशी मंडळी बरं का. दारफळ पवित्र, इतक्या दुरून येणं सोपं आहे. दारपरकर मंडळीला स्वागत आहे. सगळीच आपण बसलेल्यापैकी एखादा ज्येष्ठ, तरुण, वयोवृद्ध, माता, मावल्या, बहिणी, मुली, ज्यांनी 7 दिवस योगदान दिलं, एखाद्याचं नाव राहिलं तर माफी मागतो. सगळ्यांना कोटी कोटी वंदन करतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलेल्या सगळ्यांना वंदन करून काल्याला सुरुवात करतो. विशेष एकच आहे, सर्वांगाचे कान करून ऐका. समाज जिंकायचा असेल तर बोलणं गोड लागतं, शत्रू जिंकायचा असेल तर कपट लागतं, मैत्री टिकवायची असेल तर सत्य लागतं, आणि देव घरी आणायचा असेल तर भाव लागतो. पुन्हा ऐका, समाज कीर्तनाला बसला पाहिजे, समाजानं माझं ऐकलं पाहिजे, याच्यासाठी तुमची वाणी गोड लागते. कथा भरपूर आहेत पण दिदींच्याच कथेला गर्दी का? वाणी गोड आहे. समाज जिंकण्यासाठी बोलणं गोड लागतं. खरंच सांग, समाज जिंकायचा आहे तुम्हाला, पाथर्डीकर घरी घेऊन जाय,
एखाद्या श्रीमंत काचाचं दुकान असतं, माणूस बोलत नाही तर लोक त्याच्या दुकानात जात नाही. एखादी साधी टपरी असते, त्याच्या दुकानावर भरपूर गर्दी असते. या कार्यक्रमाच्या संबंधानं ज्यांनी खरं तर मी आल्यापासून पाहतो खूप मोठं योगदान बरं का, आमचे सुरेश शेठ चोरडिया आणि रवी शेठ पापरकर ही मंडळी महाराज जीवनातला अनमोल वेळ देत आहेत, अनमोल पैसे या कार्यक्रमासाठी खर्च करत आहेत. मंडळी खरं सांगू, मारवडी समाजामध्ये जन्म घेऊन भगवान कृष्णासाठी, भक्तीसाठी, देवी मातेसाठी जगणारी मंडळी येते. या दोघांसाठी टाळी वाजवा. जय जिनेंद्र त्यांच्यासाठी बरं का, जय जिनेंद्र, त्यांनाही धन्यवाद देतो. ऐका ऐका, पवित्र असं आहे, सांगत काय होतं, समाज हा बोलल्यानं जिंकला जातो आपला महाराज.